इगतपुरी तालुक्यातील मौजे अडवण तसंच वडिलोपार्जित शेतजमिनी औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे। जमीन संपादित करू नये यासाठी माजी आमदार पांडुरंग गांगड, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ व शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब धुमाळे यांच्या नेतृत्वाखाली इथल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता। मोर्चानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडून जोरदार आंदोलन केलं। शासनाने इगतपुरी तालुक्यात अनेक प्रकल्प आणून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम केलंय, असा आरोप माजी आमदार पांडुरंग गांगड यांनी केला। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ यांनी बोलताना सांगितलं की याआधीच अनेक प्रकल्प तालुक्यात असताना शासन पुन्हा औद्योगिक वसाहतीचा घाट घालत आहे। जर शेतकरी भूमिहीन झाला तर नागरिक काय कंपन्या खातील का, असा प्रश्न उपस्थित केला गेला। तालुक्यात रेल्वे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, अनेक धरणं, डिझेल पेट्रोल लाईन, राष्ट्रीय महामार्ग यासाठी जवळपास शासनानं 80% जमिनी संपादित केल्या। आता तरी शेतकऱ्यांना भूमिहीन करू नका, अन्यथा शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुरू केलं जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब धुमाळे यांनी दिला। शेतकरी आता आक्रमक झाले असून आता जमिनींची मोजणी करू नये यासाठी आता शेतकरी एकवटले। आमच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर घेतलेल्या नोंदी रद्द करून कमी करण्यात याव्यात यासाठी तहसील कार्यालयात जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी यावेळी केली। इगतपुरी तालुक्यातील पारदेवी आणि आडवण या गावातील शेतकऱ्याच्या जमिनी भूसंपादन करण्याचं काम शासनाने चालू केलेलं आहे। याबाबत बचाव समितीने वेळोवेळी निवेदनं वगैरे देऊन संघर्ष चालू ठेवलेला आहे आणि आमची मागील हप्त्यामध्ये जिल्हा अधिकारी यांच्याबरोबर मीटिंग झाली होती की सदरचा प्रकल्प रद्द करावा आणि 7/12 घेतलेल्या नोंदी रद्द करावा, परंतु मीटिंग घेऊनही शासनाने याबाबत 7/12 सदरी भूसंपादनचे शेरे, औद्योगिक शेरे घेण्यात आलेले आहे। परंतु आम्ही आज शेतकऱ्यांच्या वतीने शांतता मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत, परंतु शासन शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत नाही आणि शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी हा प्रकल्प तातडीने रद्द करावा। सदरचा प्रकल्प रद्द न केल्यास आम्ही शेतकऱ्याच्या वतीने संघर्ष खूप मोठं आंदोलन करू, जेलभर आंदोलन करण्याची वेळ जरी आली तरी चालेल। याच्यानंतर आम्ही बिऱ्हाड मोर्चा आम्ही करणार आहोत आणि शासनाने तातडीने यांच्या मागण्या रद्द करण्यात यावा। तसं शासनानं जमीन मोजणी त्वरित थांबवून 7/12 घेतलेल्या नोंदी तात्काळ रद्द करण्यात आल्या पाहिजे, अन्यथा तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गाव बचाव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोकणे व उपाध्यक्ष विष्णू कोकणे यांनी दिली। या आंदोलनात तुकाराम बाबा, नवनाथ कोकणे, नामदेव कोकणे, पंढरीनाथ शेलार, रामा कोकणे, रोहिदास शेलार, सुरेश कोकणे, नितीन पुंदे, रमेश कोकणे, मधुकर गुंजाळ, काळू रेरे, विश्राम शेलार, रामदास रेरे, पप्पू कोकणे, दत्तू कोकणे, तुकाराम कोकणे, रमेश कोकणे, ज्ञानेश्वर कोकणे, सुनील पुंडे, कृष्णा शेलार, शिवाजी कोकणे, सुरेश करवर, मनीषा कोकणे, उषा कोकणे, सुमन कोकणे, मनीषा पुंडे, शांताबाई कोकणे, सुनीता कोकणे, हिराबाई कोकणे, सुगंधा कोकणे, लीलाबाई कोकणे यांच्यासह महिला तसंच शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, इगतपुरी।